आपल्याकडे साधारणपणे हिंदू संस्कृतीत स्नान केल्यानंतर कपाळी गंध लावायची पद्धत आहे, परंपरा आहे. ते जसं आपण आपल्या देहाला लावतोय तसंच ते ईश्वराला पण अर्पण करायचंय. त्याच्यामध्ये विशेषतः अष्टगंध जे आहे ते देवतेला अत्यंत प्रिय आहे. त्या अष्टगंधामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शुद्ध द्रव्य असतात. बऱ्याच जणांना हे माहिती नसतं की देवता परत्वे सुद्धा अष्टगंध वेगवेगळी द्रव्य सांगितलेत. म्हणजे देवीचं अष्टगंध वेगळं आहे, शंकराचं वेगळं आहे, सूर्याचं वेगळं आहे, विष्णूंचं वेगळं आहे, तसं गणपतीचं अष्टगंध पण वेगळं सांगितलेलं आहे. आता हे लावायचंय कसं, तर देवाला गंध लावताना नेहमी अनामिकेने म्हणजे करंगळी शेजारचं जे बोट असतं, रिंग फिंगर, तर त्याने देवतेला गंध लावायचं असतं. स्वतःला जेव्हा गंध लावत असतो आपण तेव्हा मधल्या बोटाने लावायचं असतं. पितरांना लावताना पहिल्या बोटाने, म्हणजे तुम्ही बघा श्राद्ध विधीमध्ये पिंडाला वगैरे जेव्हा गंध लावतो तेव्हा पहिल्या बोटाने लावत असतो. जे काही आपण करतोय त्याला किमान थोडंसं शास्त्र प्रामाण्याचा जर विचार केला तर अनामिकेने हे गंध लावणं अभिप्रेत आहे.